जय जिनेन्द्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ्य 7 भाग 14। जैन दर्शन व ईश्वरवाद। ईश्वर या शब्दाचा अर्थ अनेक प्रकारे करण्यात येतो। परमेश्वर, प्रभू, स्वामी, पती, ईश्वरशाली, वैभवी, जगन्नियता, समर्थ इत्यादी विविध अर्थाने करण्यात येतो। तथापि सैद्धांतिक दृष्टिकोनातून ईश्वर शब्दासंबंधी विचार केल्यास असे दिसते की वैदिक दर्शनाचा हा एक पारिभाषिक शब्द आहे। वैदिक दर्शनानुसार त्या परमशक्तीचे नाव ईश्वर आहे, जी शक्ती या जगाची निर्मात्री, भाग्यविधात्री, कर्मफलदात्री, सर्वव्यापक, नित्य आहे। वैदिक दर्शन विश्वानुसार संसाराचे कालचक्र ईश्वराच्या हातात आहे। ईश्वर सर्वशक्तिमान असून सर्व संसार हा त्याच्या इच्छेचा खेळ आहे। जीव अज्ञ असल्याने जीवनातील सुखदुःखांचा तो स्वतः स्वामी नाही। स्वर्गात किंवा नरकात जाणे ईश्वरी इच्छेवर निर्भर आहे। जीव जीव आहे, ईश्वर ईश्वर आहे। भक्ती, धर्म इत्यादींच्या सहाय्याने जीव ईश्वर बनू शकत नाही। जगात जेव्हा अधर्म, पाप वाढते त्यावेळी पापियांचा नाश करून धर्माची संस्थापना करण्यासाठी ईश्वर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अवतार घेतो। परमेश्वर माणूस बनतो अशी विचारप्रणाली भगवद्गीतेतही मांडली आहे। तथापि जैन दर्शनात परमात्मा या अर्थाने ईश्वर या शब्दाचा कोठेही उपयोग केलेला दिसत नाही। या उलट परमात्मा या शब्दासाठी सिद्ध, बुद्ध, पारंगत, परंपरागत, कर्मविरहित, अजर, अमर, असंग, सुखदुःख विरहित, जरा मरण बंध मुक्त इत्यादी शब्दांचा वापर केलेला आढळतो। हे सर्व शब्द पर्यायवाचक आहेत। कृतकृत्य जीवाला सिद्ध केवल ज्ञानाद्वारे विश्वाला जाणणाऱ्यास बुद्ध, संसाररूपी समुद्र पार केलेल्यास पारंगत, सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन व सम्यक चारित्र्य या परंपरेद्वारे ज्याने मोक्ष प्राप्त केला त्याला परंपरागत इत्यादी विविध संज्ञा वापरलेल्या दिसतात। मुक्तात्म्याचे वर्णन करीत असताना भगवान महावीर म्हणतात, मुक्तात्म्याचे स्वरूप सांगण्यासाठी कोणताही समर्थ शब्द नाही। तर्काची गती व बुद्धी तिथपर्यंत पोहोचत नाही, त्याची कल्पना केली जात नाही। मुक्तात्मा संपूर्ण कर्मरहित व संपूर्ण ज्ञानमय स्थितीत विराममान आहे। तो लांब, छोटा, गोल, त्रिकोण, चौरस, काळा, निळा, सफेद, सुगंधी, दुर्गंधी, कठोर, सुकुमार, शीत, उष्ण, नपुंसक नाही। तो ज्ञाता, परिज्ञाता आहे, अरूपी, अवर्णनीय आहे। मुक्तात्मा शब्द रूप, रस, गंध, शब्द स्वरूपही नाही। जैन दर्शनात मुक्तात्म्यासाठी ईश्वर शब्दाचा उपयोग केलेला नाही। वैदिक दर्शनाने मानलेले ईश्वराचे ईश्वरत्व जैन दर्शन स्वीकारत नाही। म्हणूनच वैदिक दर्शनाने जैन दर्शनाला अनिश्वरवादी दर्शन म्हणून घोषित केले आहे। तथापि याचा अर्थ असा नाही की जैन दर्शन ईश्वराला मानितच नाही। जैन दर्शन ईश्वराला मानते, तथापि आपल्या स्वतंत्र पद्धतीने। वस्तुतः ईश्वराचे जैन दर्शनाचे प्रतिपादित केलेले शुद्ध, तात्विक व प्रामाणिक स्वरूप दुसऱ्या कोणत्याही दर्शनात आढळत नाही। जैन दर्शन ईश्वराला जगताचा कर्ता, भाग्यविधाता, कर्मफलदाता मानित नाही। जैन धर्माचा विश्वास आहे की ईश्वर सत्यरूप, ज्ञानरूप, सर्वज्ञ आहे। त्याच दृश्य किंवा अदृश्य जगातील विषयाशी प्रत्यक्ष किंवा परोक्ष रीतीने कोणताही हस्तक्षेप नाही। जीव कर्म करण्याबाबत स्वतंत्र आहे। ईश्वर जीवाला कर्म करण्याची प्रेरणा देत नाही। जो कर्म करतो त्याचे फळ त्याला मिळते। आत्म्याशी निगडीत असणारे कर्म परमाणू कर्मकर्त्यास त्याची फळे देतात। त्याचा ईश्वराशी प्रत्यक्ष किंवा परोक्ष संबंध नाही। जीव स्वतंत्र आहे। जीव आपल्या भाग्याचा स्वनिर्माता आहे। स्वर्ग, नरक मनुष्याचा सत असत वृत्तीचे परिणाम आहेत। यात ईश्वराचा संबंध नाही। जीव स्वतःच आपली नैया पार करतो व स्वतःच डुबवतो।
यात ईश्वराचा काही संबंध नाही. एवढे असून देखील ईश्वर अध्यात्म जीवनाचे सर्वोच्च ध्येय आहे. अहिंसा, संयम, तपाच्या मंगलमय साधनेद्वारे स्वतःला ईश्वरीय स्वरूपात प्रकट केले आहे. कर्म आवरण बाजूला टाकून जीव स्वतः ईश्वर बनतो. आत्मा आणि ईश्वर यात मूलतः फरक नाही. दोन्ही सजातीय आहेत. फक्त विकासाचेच अंतर आहे. ईश्वर नामस्मरणीय, संस्करणीय आहे. ईश्वर सृष्टिकर्तृत्ववादाचा खरा अर्थ असा आहे की प्रत्येक प्राणी एवढेच नव्हे तर प्रत्येक पदार्थ आपली पर्याय सृष्टी निर्माण करण्यास, तिचा लय करण्यास स्वाधीन, स्वतंत्र व पूर्ण समर्थ आहे. प्रत्येक वस्तू अनादिनिधन, स्वतःसिद्ध असून प्रतिसमय परिणमनशील आहे. वस्तूचा नियत पर्याय नियतकालीन स्वतःच्या नियत स्वभाव सामर्थ्याने होत असतो. असा वस्तुगत स्वभाव नियम आहे. त्याला मागे पुढे करण्याचे सामर्थ्य कोणत्याही पदार्थात किंवा कल्पित ईश्वरात नाही. प्रत्येक वस्तू पर्याय सृष्टी निर्माण करण्यास स्वसहाय्य, स्वाधीन व स्वतंत्र असून पराधीन, परतंत्र किंवा ईश्वराधीन नाही. त्यामुळेच कर्ता हर्ता ईश्वर खरा देव होऊ शकत नाही. जो वितराग सर्वज्ञ असेल तोच खरा देव होय. जैन दर्शनामध्ये अरिहंत व सिद्ध यांनाच खरे देव म्हटले आहे. अरिहंत जरी शरीरधारी असले तरी त्यांच्या 4 घाती कर्मांचा नाश झालेला असतो. त्यांना अनंत ज्ञानादी चतुष्टय प्राप्त होतात. ते परमवितरागी सर्वज्ञ भगवान जोपर्यंत आयुकर्म आहे तोपर्यंत जगात विहार करीत भव्य जीवांना मोक्षमार्गाचा तसेच प्रयोजनभूत जीवादी 7 तत्वांचा हितोपदेश देतात. त्यांना क्षुधा, तृष्णादी 18 दोष नसतात. शेवटी ते 4 अघाती कर्माचा नाश करून सिद्धशिलेवर विराजमान होतात. तेव्हा त्यांना सिद्ध म्हणतात. अरिहंतांना सकल परमात्मा व सिद्धांना निकल परमात्मा अशी संज्ञा आहे. सारांश: जैन दर्शनानुसार संसारी जीव 8 कर्मांनी सहित असल्यामुळे त्यांना खऱ्या शाश्वत सुखशांतीची प्राप्ती होत नाही. अरिहंत सिद्ध या संसारी जीवांना कर्मबंधनामधून मुक्ततेचे मार्गदर्शन करतात. त्यांनाच येथे ईश्वर मानलेले आहे. वैदिक दर्शनाप्रमाणे नियंता, विश्वकर्ता या स्वरूपात जैन दर्शनात ईश्वर कल्पना मान्य नाही.